ग्रीन सिग्नल, सामन्याला सुरुवात होतीये. बॉल तयार. पहिलाच बॉल ऑफ साइड ऑफ स्टंप. लाईन चांगली होती, टप्पा चांगला होता. आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. आर्यन स्पोर्ट्स क्लब प्रेझेंट कैलासवासी बारकोबाई नामदेव पाटील स्मृती चषक 2025. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, जबरदस्त गोलंदाजी. परंतु इथे पहा, पंच सांगतात की ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंचांचा निर्णय आला की हा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार होत आहेत. पुढचा बॉल स्विचिट, दुधारी तलवार या फटक्याला असं म्हटलं जातं. लागला तर आघात, नाहीतर बर्बाद करून सोडणारा हा फटका आहे. आणि इकडे पहा, स्विचिट करण्याचा प्रयत्न. बॅटरला शांत ठेवलं, डॉट बॉल आला. बॉल तयार. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. पुढचा बॉल यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. तिकडे पहा, फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला स्टॉप त्यांच्या माध्यमातून झाला आणि या मोमेंटला एक सिंगल आता इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल सध्या आपल्याला पाहायला मिळतील. बॉल तयार. पहिल्या षटकामध्ये अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज सुरेश आपल्याला पाहायला मिळतात. अभि आणि त्यांच्या सोबतीनं आदित्य सध्या सलामीच्या भूमिकेमध्ये सध्या त्यांना आपण पाहतवा. बॉल तयार. पुढचा बॉल बॉल तयार होतात. पुन्हा एकदम पुढचा बॉल हाताळण्यासाठी. बॉल तयार. ओ यावेळेला लाफ्ट करण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या वर्ण कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं खरं तर लाफ्ट करण्याचा प्रयत्न झाला. इकडे पहा, फिल्डर आपल्याला पाहायला मिळालंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून झालंय आणि या मुवमेंटला धावा देखील इथून मात्र धावून काढल्या जात आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार होतात. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओ याही वेळेला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्राचा वापर इथून मात्र केला जातो आणि बॅटरला इकडे मात्र शांत ठेवलं जातं. गोलंदाज पुन्हा एकदा सुरेश तयार होतात. ओव्हर द विकेटने सुरेश तयार झालेले आहेत. थांबतायत, वेळ घेत आहेत आणि इथे जर का आपण पाहिलं तर मेंडेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक सध्या सुरू आहे आणि हेच ते षटक आहे जिकडे बॅटरला जास्तीत जास्त धावा बनवण्याचे चान्सेस असतात. बॉल तयार होतो. ओ यावेळेला ऑनसाइडला फटका टर्न केला. फिल्डर बॉलच्या मागे धावतात. आय थिंक परेश कडके आपल्याला पाहायला मिळाला. हो काय फेकी आहे, जबरदस्त. खूप चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. परेश कडके यांचं षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ आता संपल्यानंतर धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात 5 धावा. 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बिनगणांच्या मोबदल्यात 5 धावा आपण पाहतवा. ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजीच्या रनवेवरती कोणता गोलंदाज आणि बॉलर आपल्याला पाहायला मिळतात. अरविंद ढेकळे बॉलिंग ट्रॅक वरती. अरविंद ढेकळे यांचा हा बॉल. तिकडे पहा, लॉंग ऑन रिझर्व मध्ये फिल्डर आहेत. एक धाव तर कंप्लीट झाले आणि एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतो. धावांसाठी धावधाव केली जाते कारण सकाळचं 17 बॉल ट्रॅव्हल होणं थोडंसं अवघड झालं आणि ते पहा, मेहनत घ्यावी लागते. अभि आणि त्यांच्या सोबतीनं आदित्य आणला. बॉल तयार होत आहेत. अरविंद ढेकळे तयार होतात. पुन्हा एकदम पुढचा बॉल. ओ याही वेळेला लाफ्ट करण्याचा प्रयत्न. खरं तर स्वीप करायचं होतं, पॅडम स्वीप करण्याचा प्रयत्न झाला
परंतु त्या प्रयत्नामध्ये बॅटरला इकडे अपयश मिळालं, डॉट बॉल आला. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं, जबरदस्त अचूकता आहे, विविधता आहे, व्हेरिएशन आहे या बॉलरकडे. पुढचा बॉल यावेळेला बिग हिट, फिल्डर आहेत परेश, चांगली फिल्डिंग, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा इकडे कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतील. सातत्याने जर का आपण पाहिलं तर आता एक चांगली रणसंख्या टीमच्या स्कोरबोर्डवरती उभारण्याचा प्रयत्न केला जातोय एकता टीमच्या माध्यमातून. बॉल तयार होतात. पुढचा बॉल यावेळीचा हा बॉल अप्रतिम आहे, परंतु तितकाच ताकदवान फटका. लॉफ्ट केलं, बॉलला पाठवलंय, बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धावा मिळतात 4-4-4 येतोय आर्यन स्पोर्ट्स ब्रँडेड चौकार. चौकाराच्या साह्यानं टीमच्या स्कोरबोर्ड वरती देखील बदल आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चौकार बॅटिंग करत असताना एकता टीमच्या बॅटरच्या माध्यमातून आला, नाव आहे आदित्य. पुन्हा एकदा बॉल तयार झालेले आहेत. पुढचा बॉल पाहूया, अरविंद ढेकळे यांच्या माध्यमातून हा बॉल कशा रीतीने हाताळला जाणार. ओ पुन्हा एकदा लाफ्ट करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला फटका टर्न केला, क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवलाय आणि दुसरी धाव घेत असताना तिथे बॅटर कमी पडलाय, विकेट आली आहे. आणि इकडे पहा आदित्य ज्यांच्या बॅटमध्ये खरं तर एक चौकार आपण पाहिला, ते आता इथून मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बॅटर बाद, विकेट आली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज इथून तयार होतील. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये इंटर होतात. इंडिया नंबर 3 मध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहेत. चिनू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. चिनू यांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार, बॉल तयार होतात. चिनूसाठी हा बॉल लॉफ्ट केलाय, तिथे पहा क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे, काय क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. वाह, परेश कडके पायाच्या साह्याने खरं तर या बॉलला त्यानं फील्ड केलं आणि त्यानंतर क्रिकेटमध्ये फुटबॉलचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. कधी कधी युक्तीचा वापर सुद्धा करणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. आणि इथे पहा एक चांगली कल्पना आपल्याला पाहायला मिळाली परेश यांच्या माध्यमातून. षटक आता संपलंय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आता आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा धावफलकावरती 1 गडाच्या मोबदल्यात. डीजे मास्टर सकाळच्या सत्रामध्ये मंत्रमुग्ध करणारं त्यांचं संगीत, भक्तिमय वातावरण त्यांनी केलं मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 3 मध्ये आता गोलंदाज झाला अविनाश. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. अविनाश यांच्या माध्यमातून कशा रीतीनं आता इथून मात्र गोलंदाजी केली जाणार. ओव्हर द विकेट ना अविनाश तयार. ओ यावेळेला पहा ऑन साईडला फिल्डर तिकडे आपल्याला पाहायला मिळतात. बॉबीच्या माध्यमातून खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं आणि इथे पहा एकदा जरूर मिळणारा
लाडर या खेळाडूला रबाडा असं सुद्धा म्हटलं जातं कळंबोली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. असा हा अविनाश सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा अविनाश तयार झाला. पुढचा बॉल. ओ याही वेळेला एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर बॉलच्या खाली धावतात आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धावा मिळतात 4 इथवाय. नशिबाचा हा चौकार. गेल तुम्हाला क्रिकेट हा खेळ सातत्यानं तुम्ही खेळू शकाल, परंतु तुम्हाला काही दुखापत झाली ती दुखापत भरून येण्यासाठी भरपूर दिवस हे लागत असतात. पण आम्ही खेळाडूंना खरं तर काळजी घेण्यास सांगतो. तुम्हाला काळजीपूर्वक क्रिकेटचा हा खेळ खेळणं गरजेचं. आणि तिकडे पहा शर्तीचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. फिल्डरचे खूप चांगला प्रयत्न त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. परंतु तदनंतर जर का आपण पाहिलं तर तिथे बॉलला अडवण्याचा प्रयत्न खूप चांगला होता. काळजीपूर्वक तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. शरीर संपदा पैसा येतो पैसा जातो, परंतु ज्यानं शरीर जपलं तोच खरा श्रीमंत. आणि इथे तुम्हाला स्वतःला जपावं लागेल क्रिकेट खेळत असताना. तिकडे काळजीपूर्वक क्रिकेट खेळायचं आहे. चला मॅच आता आपण सुरू करा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया आता हा बॉल त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणारा. गोलंदाज अविनाश तयार होतात. जर खेळाडू खेळण्यास तयार नसतील तर त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा खेळाडू अर्थातच 12 खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर करू शकता. आणि कोणत्या प्रकारची ही दुखापत गंभीर नसो याकरिता देवाकडे सुद्धा मी प्रार्थना करतोय. तिकडे खेळाडू सुखरूप आहेत. बॉल तयार. लाउट करण्याचा प्रयत्न. वाव काय टायमिंग आहे. थोडासा झाला उशीर परंतु फटका मारला पद्धतशीर. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं हा बॅटिंग करत असताना एकता टीमच्या माध्यमातून आलाय पहिला षटकार. काय टायमिंग आहे डीजे मास्टरचं. जबरदस्त टायमिंग. बॉल तयार. ओ याला इथे पहा पंचांचा सिग्नल. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात. सौदी आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये. काल जर का आपण पाहिलं तर ॲज अ क्रिकेटर आज ॲज अ आयोजक म्हणून ते सध्या मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत आणि पंचांची भूमिका सुद्धा उत्तम पार पाडतात. अंपायर डिसिजन इज अ लास्ट डिसिजन. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आहे. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा अविनाश. षटकार आल्यानंतर त्यांचं कमबॅक सध्या आपल्याला पाहायला मिळेल का हे देखील पाहायचं. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतली कडा तिकडे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतं. रनआउटची संधी आहे परंतु इकडे मात्र बॅटर सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला. धाव कंप्लीट झाली आहे. आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात 28. 28 धावा धावफलकावरती आपण पाहतो. अविनाश पुन्हा एकदा तयार झाला. अविनाशच्या स्पेल मधील अजूनही 2 बॉल शेष आहेत. ओ याही वेळेला समोरच्या दिशेला फटका अतिशय सुरेख आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळाले आणि 2 धावा इथून मात्र कम्प्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त. षटक संपले. अंपायर षटक संपलेला आहे.
येस, गुणलेखक योगेश दादा त्यांनी पुन्हा एकदा कलेक्ट केलं. ओ याही वेळेला इकडे पहा प्लास फॉलो थ्रो मध्ये बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न आणि इकडे आता ओव्हर नंबर बघता बघता 3चा देखील खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 31 धावा धावफलकावरती एक गडाच्या मोबदल्यात एकता या संघाच्या आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती ओ संतोष यांचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो बा आणि तिकडे पहा पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक परेश कडके. वाव काय फिल्डिंग आहे, जबरदस्त अफलातून. खरं तर फिटनेसला जपणारा खेळाडू आहे परेश कडके आणि काय वेगाने धावला बॉलच्या माग. म्हणूनच व्यावसायिक गटामध्ये या खेळाडूला आवर्जून खेळण्यासाठी बोलवलं जातं. परेश कडके 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पुढे एकदा गोलंदाज तयार. ओ याही वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात. ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंचांनी सांगितलंय की हा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स धावफलकावरती जोडल्या जात आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. ओ याही वेळेला फिरून मारलाय. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल सरळ चाललाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धावा मिळतात 4 येतवाय. आर्यन स्पोर्ट्स प्रेझेंट कैलासवासी बारकुबाई नामदेव पाटील स्मृती चषक ब्रँडेड चौकार. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त टायमिंग होतं, अफलातून टायमिंग होतं आणि महत्वाच्या क्षणाला इथून मात्र बॅटरच्या बॅट म्हणा चौकार आला. धावफलकावरती 38 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल तयार झालेत. ओ बॉल हवेत. फिल्डर आहेत, खूप चांगला झेल त्याने पकडलाय. विकेट गॉन. आणखीन एक झटका बसला एकता या संघाला आणि बॅटर आता इथून मात्र बाद झालेला आहे. ठोक डीजे. पुन्हा एकदा दुखापत झालेला खेळाडू खरं तर आपल्या टीमच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा खेळण्यासाठी दाखल झालेले आहेत. क्रिकेटर आहे मित्रांनो, टेनिस बॉल क्रिकेटर. खऱ्या अर्थानं किती स्वतःला लागलं तरी सुद्धा ते खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरत असतात. हे वेड आहे मित्रांनो, क्रिकेटचं वेड. आणि पहा पुन्हा एकदा विकेट किपरच्या माध्यमातून तिकडे खेळाडू आलेले आहेत. ओ यावेळेला पहा पुन्हा एकदा काय फटका झाला. वॉट टायमिंग, काय स्ट्रोक आहे. बॉल चाललाय 1 बाउन्स सीमा पार. धावा मिळतात 4 येतवाय. जबरदस्त स्ट्रोक चौकार.
चौकाराच्या साह्यानं पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. आता एकूण रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ओ याही वेळेला इकडे पहा झपकन बॉल आतमध्ये आला. ऑफ ब्रेक होता रायटी बॅटरसाठी आणि इकडे पहा दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला. तिसरीची मांग आहे. रनआउटची संधी आहे आणि पहा तिसरी धाव घेत असताना बॅटर थोडासा कमी पडला. 42 मध्ये 2 ऍड केल्यानंतर धावा झाल्या 44. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. विक्की विक्की मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेल्या आहेत. स्ट्रायकिंग इनला चिनो आहेत. 4 बॉलमध्ये 13 धावा आतापर्यंत त्याने आपल्या टीमसाठी जमवलेल्या आहेत. चिनूसाठी हा बॉल लाफ्ट करण्याचा प्रयत्न. तिकडे पहा शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं. पहिल्या डावाचा खेळ आता इथेच संपलाय आणि पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात 45 धावा धावफलकावरती. विजयासाठी 46 धावांचं लक्ष्य. 45 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 46 धावांचा पाठलाग तुम्हाला या मॅच मध्ये करायचा आहे. नेक्स्ट मॅच विनंती आहे कॅप्टन थोडस सहकार्य आम्हाला करावं लागेल. 46 धावांचा लक्ष्याचा इकडे पाठलाग करायचा. बाबा आता या 46 धावा इथून मात्र कशा रीतीने कंप्लीट केल्या जाणार आहेत. रॉयल कळंबोली या संघाच्या माध्यमातून हे देखील आपल्याला पाहायचं. एक सुसज्ज क्रीडांगण सध्या आपल्याला पाहायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कळंबोली नगरीमध्ये ही स्पर्धा सध्या रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. धूमधडाक्यामध्ये हे आयोजन सध्या आर्यन स्पोर्ट्स प्रेझेंट कैलासवासी बारकुबाई नामदेव पाटील स्मृती चषकाचे हे आयोजन सध्या आपल्याला पाहायला मिळतं. जिकडे पहा आयोजक यश दादा पाटील, प्रेश दादा पाटील, सौदी भाई, रितेश दादा यादव या सर्वांनीच मात्र खूप चांगली मेहनत या स्पर्धेच्या अनुषंगाने घेतली आहे. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र खरं तर या आयोजनामध्ये या सर्वांनी केली आहे.
स्वर्गीय अनिकेत आर्यन प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवशंभो टीमचे कॅप्टन, चला टॉससाठी या. शिवशंभो टीमचे कॅप्टन टॉससाठी लगेचच यायचं आहे. आता इकडे टॉस देखील केला जाईल. आज खरं तर रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, प्रत्येकाची पावलं ऑटोमॅटिकली छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती येऊन पडलेली आहेत आणि खऱ्या अर्थानं हाच या क्रीडांगणावरती क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम सध्या आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर क्रिकेटची दिवाळी, क्रिकेटची जत्रा, कळंबोली टेनिस बॉल क्रिकेटची सध्या आपण पाहता इंटर कॉलनीतील हे सर्वच खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध लढताना आपल्याला पाहायला मिळतात. कॉलनीचं क्रिकेट आणि इथे जर का आपण पाहिलं तर एक चांगला खेळ प्रत्येक टीमच्या माध्यमातून केला जातो. नेक्स्ट मॅचचा आता आपण टॉस करणार आहोत. सौरभ मोटे यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर नेक्स्ट मॅचचा आता टॉस केला जातोय. बायकर मॅन म्हणून त्यांची खरं तर ओळख आहे सौरभ मोटे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर टॉस आता इथून मात्र केला जातो. नेक्स्ट मॅचचा टॉस उडवलाय आणि टॉस जिंकलाय. शिवशंभू टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे. त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे. आपले बॉल देखील चॉईस करायचे आहेत. दोन्ही टीम्स बॉल आपले चॉईस करायचे आहेत. निव्या कंपनीचा हा बॉल या स्पर्धेच्या अनुषंगाने यूज केला जातो. खूप चांगली क्वालिटी आहे आणि त्याचबरोबर खेळपट्टी, एक जबरदस्त विकेट. चला एकता संघात लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आता इथून मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात होते. बघूया आता 46 धावांच्या लक्ष्याचा कशा रीतीनं पाठलाग केला जाणार. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती परेश कडके आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर सध्या आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय गोलंदाजीच्या रनवेवरती ओव्हर नंबर 1 मध्ये मॅन्डेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक. अजय रावते बॉलिंग ट्रॅक वरती तयार झाला. बॉल लॉफ्ट केले समोरच्या दिशेला. परेश कडके स्टाईल मध्ये बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिलाच बॉल वरती चौकार. भन्नाट फॉर्म मध्ये हा खेळाडू आणि पहा पनवेल प्रीमियर लीग मध्ये ठोकलेले ते 5 बॉल मध्ये 5 षटकार पाहण्याजोगे होते. प्रत्येकाची मन त्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये जिंकली. पनवेल प्रीमियर लीग मध्ये तोच खेळाडू प्राऊड ऑफ रोडपाली सध्या स्ट्रायकिंग इन वरती खेळतोय. परेश कडके गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल. ओ फुल टॉस बॉल होता. खरं तर लाईन मिस केली. स्वतःच्या फटक्यावरती थोडेसे नाखुश आहेत आणि या मोमेंटला पहा इथे डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाचं कमबॅक सध्या आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी स्वतःला ब्लॉक करून घेतलं बॅटरीनं आणि इकडे पहा डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. अजय
अजय यांच्या खांद्यावरती पहिलं षटक हाताळण्याची एक मोठी जबाबदारी खरं तर एकता टीमच्या कॅप्टनने दिली आहे. बोल तयार. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेट आली आहे. सेलिब्रेशन भरपूर काही सांगून जाते की या विकेटचं महत्व किती मोठे आहे आणि बॅटर परेश कडके बाद झालेत एवढ्या डीजे. तुषार शर्मा मणी इंटर होतात. 40+ एक जबरदस्त खेळाडू आहेत. भरपूर सेवा रॉयल कळंबोली या संघाकडून क्रिकेटची त्यांनी केलेली आहे. लेजंड क्रिकेटरच्या यादीमध्ये मनी शर्मा यांचं आवर्जून नाव घेतलं जातं. असे डाव्या हाताचे एक विस्फोटक खर तर घातक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहेत. मनीष शर्मा. पाहूया आता मनीष शर्मा यांच्या माध्यमातून कशा रीतीने बॅटिंग केली जाणार. 4 या धावसंख्येवरती खरं तर पहिली विकेट रॉयल कळंबोली या संघाला लागली. बॉल तयार होतात पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार. गोलंदाज तयार. पुढचा बॉल तयार होतोय. ओ याही वेळेला ऑफ साइड ऑफ स्टंप हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. थोडेसे इंजर्ड आहेत, दुखापतग्रस्त आहेत आणि इथे पहा बाईटच्या स्वरूपामध्ये खरं तरी एकदा आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते बा अजय. 4 बॉलमध्ये फक्त 4च धावा खर्च करून त्या देखील चौकाराच्या साह्याने त्या 4 धावा आल्या आणि त्यामध्ये एक विकेट त्यांनी आपल्या टीमला मिळवून दिली. असे अजय सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. चला इतका वेळ घेऊन कसं चालेल गोलंदाज. आज आपल्याला संपूर्ण दिवस संपवायचा आहे त्यामुळे की का फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. बॉल तयार. अजय पुढचा बॉल हाताळण्यासाठी अजय इकडून तयार होतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना अजय पुन्हा एकदा तयार झालेले आहेत. स्ट्रायकिंगला बॅटर सुद्धा तयार होतो. अक्षयसाठी हा बॉल. तिकडे पहा क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात, बॉलला उचलतील, फेकी करतील तोपर्यंत 2 धावा आता इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धाव्याच्या मदतीनं पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात. सात धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज अजय इथून तयार होतात. अजयचा पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, गॅप शोधलाय का. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावतोय परंतु क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतात 4. येतोय अक्षयच्या बॅट म्हणणं हा खणखणीत चौकार. चौकाराच्या साह्यानं आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात डबल डिजिट मध्ये. 1 1 11 एक गडाच्या मोबदल्यात एवढ्या
दोनला इथून मात्र सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॉलर तयार झालेत. ओ स्विच इट, काय फटका सजवला. व्हॉट स्ट्रोक, अद्भुत, अविस्मरणीय, लाजवाब, उलटा फुलटा. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनीष शर्मा काय फटका सजवला. ऍक्शन रिप्ले पहा. 6 धावा षटकार. पुन्हा एकदा बॉलर तयार. पुढचा बॉल. याही वेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल बॅक ड्राईव्ह खेळले. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतायत. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवलाय. काय वेगाने धावला बॅटर अक्षय. वा, चित्त्याच्या चपळानं आणि हरणाच्या वेगानं खरं तर या 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा गुण तालिकेवरती बदल. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 16 बॉल मध्ये 27 करायच्या आहेत. बॉल तयार. पुढचा बॉल. याही वेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला. तिकडे सुद्धा क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतायत. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काय फिटनेस आहे. वा, फिटनेसला जपणारा हा खेळाडू आहे मनीष शर्मा. थोडेसे इनफिल्ड आहेत तरी सुद्धा आपल्या टीमच्या नावासाठी ते मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी उतरले. आणि पहा, क्लासिकल फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून केली जाते. बॉलच्या खरं तर मेरिटवरती क्रिकेट खेळलं जाते. हा अनुभव आहे त्यांच्याकडे. अनुभव ठासून भरलाय आणि तो आता अनुभव ते पणाला लावतात या मॅच मध्ये मनीष शर्मा. रायगड टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती भरपूर मोठं नाव आहे मनीष शर्मा. यावेळेला देखील फटका लाजवाब. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न दाखवलाय. वा, काय रनिंग आहे जबरदस्त, अफलातून. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाल्या. 14 बॉल मध्ये आता 23 धावांची गरज आहे. 14 चेंडू 23 धावा. 23 धावा 14 चेंडू. बॉल तयार. पुन्हा एकदा अमित पाटील तयार होतात. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी बघूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार. लॉफ्ट केले, फटका हवेत आणि बॉल चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. टाटा बाय बाय, स्टँड अँड डिस्पॅच. खडे खडे बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय मनीष शर्मा यांच्या बॅटमधनं अतिशय देखणा फटका. 6 धावा. बोलो तयार. ओ, उलटा मारायचा होता आणि इथे पहा लॉंग स्टॉपला फिल्डर देखील आपल्याला पाहायला मिळाले. परंतु पंच सांगता इट्स अ वाईट बॉल आणि त्यावरती खरं तर 1 धाव देखील कंप्लीट केली जाते. 13 बॉल मध्ये आता 15 करायच्या आहेत. 6 बॉल मध्ये 18 या धावसंख्येवरती खेळतात मनीष शर्मा यांच्या बॅटमधनं. 6 मध्ये 18 धावांचं योगदान या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगली स्टारकास्ट रॉयल कळंबोली या संघाकडे मनीष शर्मा, अक्षय आहेत. त्याचबरोबर जर का आपण पाहिलं तर भावेश उल्वेकर आहेत, परेश कडके, संतोष मदने देखील आपल्याला पाहायला मिळतात. बायकरमॅन म्हणून त्यांची ओळख आहे. अरविंद ढेकळे सुद्धा आहेत. ओ, याही वेळेला काय फटका सजवलाय. बैठक आणि बॉलला पाठवलंय, दिल स्कूप केलं.
फायनल एक रिझनच्या डोक्यावरनं खरं तर बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा ऍक्शन रिप्ले पहा, काय फटका होता. ऑफ साईडला थोडेसे शफल झाले, त्यानंतर मागच्या बाजूला लॉंग स्टॉपच्या वरनं खरं तर या 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला. षटक संपलंय, धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 35 धावा. येणाऱ्या 12 बॉलमध्ये आता विजयासाठी 11 धाव्यांची गरज आहे. चला अंपायर खेळाडूंना सांगायचं की जास्त प्रकारचा वेळ आता आपण दौडू शकणार नाहीये. 12 बॉलमध्ये 11 धाव्यांची गरज आहे. जो सलामीला आलेला बॅटर अक्षय, तो सुद्धा चांगली पार्टनरशिप डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो या मॅच मधून. खरं तर पहिली विकेट परेश कडके बाद झाल्यानंतर या डावाला पूर्णपणे मनीष शर्मा आणि अक्षयने सावरले. क्रिस गेल यांचा जर्सी क्रमांक 333 आणि 333च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये अक्षय हा खेळाडू. आता स्ट्रायकिंग इनला मनीष शर्मा आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार. यावेळीचा हा बॉल हलक्या हातानं फक्त दिशा देण्याचा प्रयत्न झाला. तिकडे फिल्डर बॉलच्या खाली धावतायत आणि पहा तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न यशस्वी झाला आणि 3 धावा इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. काय फटकेबाजी केली जाते. खरं तर कॅल्क्युलेटर क्रिकेट सध्या खेळलं जातं. मणियनला माहिती आहे मोठे फटके आता आपल्या बॅटमधनं आलेले आहेत. सिंगल डबलनं सुद्धा ही मॅच जिंकू शकतो. आणि पहा सिंगल डबलनं सुद्धा धावा आता इथून मात्र काढल्या जात आहेत. बॉल तयार. पुढचा बॉल. 11 चेंडू मध्ये आता 8 धाव्यांची गरज आहे. बॉल तयार. यावेळेचा हा बॉल सोडून दिला. पंच सांगतात की हा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडल्या जातात. आता 7 बनवायच्या आहेत. बॉल तयार होतो पुन्हा एकदा अजय. हो यावेळेचा खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. इथे फक्त आणि फक्त एकच आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतील. बॉल तयार झालेले आहेत. पुन्हा एकदा अजय लेफ्टी गोलंदाजाच्या अगेन्स्ट. खरं तर लेफ्टी बॅटर सध्या स्ट्राईक इनवरती आपल्याला पाहायला मिळतात. मनीष शर्मा. बघूया पुढचा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाणार. ओ फुल टॉस. खरं तर चूक झाली आणि बॉलला फेकून दिले. लांब 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 पल्ल्याचा लांब लचक विनिंग स्ट्रोक षटकार आणि सामना इकडे जिंकलाय. अभिनंदन. वेल प्लेट. पहिला विजय इकडे रॉयल कळंबोली या संघाने मिळवलाय. हार्लक बाळक देऊयात एकता या संघाला. 9 बॉल राखून खरं तर हा विजय त्यांनी मिळवला. बॅट भरपूर स्ट्रॉंग होता रॉयल कळंबोली या संघाचा. आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. चला शिवशंभो संघ आपला निर्णय काय त्याची अंमलबजावणी आपण करायची आहे. लगेच जर मैदानाच्या आतमध्ये उतरा. बॉलिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. पहिल्या सत्रासाठी जो पहिला डाव आहे प्रत्येक इनिंग साठी खरं तर 20 मिनिटांचा वेळ आहे. चला शिवशंभो संघ मैदानाच्या आतमध्ये उतरा. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच